ते म्हणतात ना, नाव मोठं आणि लक्षण खोटं. तसंच या आरसीसी क्लासेसचे संचालक मोठे गावकर याच्या बाबतीत झालंय. मोठे गावकर निघाला खोटे गावकर आणि आता कुठं आहे तर सीबीआय कोठडीत. पण या मोठे गावकरनं विद्यार्थ्यांना शिकवता शिकवता त्यांच्या मनात अंधश्रद्धा पण रुजवली की काय असाच प्रश्न पडलाय. आता जरा पाहूयात या मोठे गावकरनं विद्यार्थ्यांच्या क्लासरूम मध्ये बेंचवर चढून नेमकं केलंय तरी काय. सगळ्या एम्स बॅचच्या मुली एम्सला आलो. मुली पण चेक करतात. चार धाम पुण्य मिळते असतात. 144 वर्षानंतर हा पर्व आले आणि त्याला सायंटिफिक रिझन पण आहे बरं. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका रेषेमध्ये फक्त 144 वर्षांत आले म्हणे. काहीतरी ग्रहांनुसार असायचे. अमुक केला आपल्या चेहऱ्यावर हात करून घ्या. मला काही म्हणतात डॉक्टर टीव्ही जरा बाहेर पडा. पाहिलं मोठे गावकर विद्यार्थ्यांच्या अंगावर काय शिंपडतोय. खरं तर शिवराज मोठे गावकर याचे अनेक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. पण हा व्हिडिओ पाहून तर धक्काच बसला. मुळात मोठे गावकरने जो दावा केला होता जोशात येऊन, काय काय दावा केला होता आठवतंय? जेई, नीट, नेट सेट क्वालिफाईड, बार्क क्वालिफाईड, डीआरडीओ क्वालिफाईड, टीआयएफआर क्वालिफाईड, एमएससी गोल्ड मेडलिस्ट. आता एवढं सगळं ज्ञान मिळवलेला हा उच्च शिक्षित मोठे गावकर इथं काय करतोय? इथं विद्यार्थी ज्या क्लासरूम मध्ये बसलेत तिथं जे बसलेत त्याच बेंचवर हा चढलाय आणि बसलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींच्या अंगावर पितळेचा तांब्या हातात घेऊन दुर्वांच्या साह्यानं त्यातलं द्रव्य पदार्थ विद्यार्थ्यांच्या अंगावर शिंपडतोय आणि काय म्हणतोय, तुम्ही एम्सला लागणार बेटा. अरे हे तंत्र मंत्र आणि अंधश्रद्धा पसरवून एकीकडे विद्यार्थ्यांना अभ्यास करायला सांगतोय आणि एकीकडे त्यांच्या अंगावर काहीतरी द्रव पदार्थ शिंपडतोय. बर हे सगळं म्हणताना त्याच्या हातात काय आहे तर पितळेचा तांब्या आणि त्या पितळेच्या तांब्यात काय आहे हे माहित नाही. पाणी आहे का आणखी काहीतरी. आणि काय म्हणतोय, तुम्ही एम्सला लागणार बेटा असा दावा करतोय. मुळातच या तांब्यातलं जे पाणी आहे ते आणताना त्याच्या तोंडून काही वाक्य पण निघतात. 4 धामचं पुण्य लागेल तुम्हाला. आता स्वतः कुठला तरी धाम फिरून आलाय की काय आणि त्याने तिकडून तो काही द्रव पदार्थ आणलाय काय, आपण पाणी म्हणूयात. आणि दुर्वांच्या साह्यानं तांब्यात ते बुडवतोय आणि ते पाणी विद्यार्थ्यांच्या अंगावर शिंपडतोय. विद्यार्थी तेच पाणी आपल्या तोंडाला डोक्याला लावतायत. एवढंच काय, शेवटी ते ऑफिस कंडक्ट करणारा, आता कोण शिपाई आहे का ऑफिस बाय माहित नाही, पण तो देखील त्यांच्या पाया पडतोय. विद्यार्थी पाया पडतायत. आणि एवढं सगळं करताना परत म्हणतोय या मागे एक सायंटिफिक रिझन आहे बेटा. सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी येते. हे 144 वर्षांनंतरचं पर्व आहे.
त्यामुळे तुम्हाला चारही धामचं पुण्य लागणार आहे. आता सूर्य, पृथ्वी आणि चंद्र याला खगोलशास्त्रात CGC असं म्हणतात. या CGG मध्ये काय होतं तर पौर्णिमा आणि चंद्रग्रहण होतं. सूर्य आणि चंद्र यामध्ये पृथ्वी आली की चंद्रग्रहण होतं. आता याचा आणि विद्यार्थ्यांच्या अंगावर हे पाणी शिंपडून त्यांचा एम्स मध्ये लागण्याचा काय संबंध? एकीकडे अभ्यास करा बेटा, खूप मेहनत घ्या बेटा, खूप खूप मेहनत घेऊन मोठं व्हायचं आहे बेटा, असं म्हणणारा हाच खोटेगावकर या विद्यार्थ्यांच्या अंगावर बेंचवर चढून पाणी शिंपडत बसलाय आणि म्हणतोय तुम्ही एम्सला लागणार आहे. हे असे पोकळ आणि खोटे दावे आणि तंत्र मंत्र आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या मनात नको ते रुजवणारे उद्योग या मोटेगावकरनं केलेत आणि त्याचाच धक्कादायक व्हिडिओ आज अख्ख्या महाराष्ट्रात व्हायरल होतोय. आता हे सगळं जे काही घडतंय यामध्ये स्पष्टपणे दिसून येतंय की त्याच्या या कृतीमुळं हा मोटेगावकर या अंधश्रद्धेसारख्या गोष्टीचा आधार घेत होता का? आता हाही सवाल उपस्थित होतोय. आणि एकेकाळी लातूरच्या गल्लीबोळापासून ते मंत्रालयापर्यंत ज्याच्या नावाची चर्चा असायची तोच हा मोटेगावकर, ज्याच्या एका शब्दावर हजारो विद्यार्थी आणि पालक डोळे झाकून विश्वास ठेवायचे. एम सर, हाच तो शिवराज मोटेगावकर. आज कुठं आहे? 17च्या मध्यरात्री त्याला अटक झाली आणि 9 दिवसांची CBI कोठडी मिळाली. काय केलं कांड यानं नीटचाच पेपर फोडला. बरं, पेपर फोडण्यापूर्वी काय केलं? आपलीच माणसं पेपर सेटर म्हणून NTA मध्ये त्या ठिकाणी त्यानं लावली. मग तो प्राध्यापक PV कुलकर्णी असो, त्याच्या क्लासचा निवृत्त असलेला, सेवानिवृत्त असलेला एका कॉलेजातून एक प्रोफेसर केमिस्ट्रीचाच, इकडं जीवशास्त्राची मॉडर्न कॉलेजची पुण्यातली मनीषा मांढरे, तिनं बायोलॉजीचा पेपर फोडला. आणि काल परवाच अटक झालेली आणखी एक मनीषा हवालदार, हिनं फिजिक्सचा पेपर फोडला. झालं. आणि नीट पेपर 3 मेला पार पडला. 23 एप्रिललाच याच्याकडं त्यातले प्रश्न आले आणि परत विद्यार्थ्यांना तोंड वर करून विचारतोय, आपण जे मॉक टेस्ट घेतली, आपण जी सराव परीक्षा घेतली, आपण जो गेस्ट पेपर घेतला, त्यातलेच प्रश्न पडले ना नीट मध्ये? तर विद्यार्थी पण हो म्हणतात. तब्बल 42 प्रश्न जसेच्या तसे याच्याकडे 23 एप्रिललाच होते आणि नंतर या पट्ट्यानं ते आपल्या मोबाईलवरून डिलीट केले. पण शेवटी पोलीसच ते आकाश पाताळ एक करून खणून काढतात. सगळं काढलं खणून आणि सापडला. आता याच लातूर पॅटर्न जो काय म्हणतोय स्वतःला RCC पॅटर्न, रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस, असाच त्याचा लॉंग फॉर्म आहे. आता त्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय? RCC पॅटर्न 3 शब्दांचा आणि 4 शब्दांची याची संकल्पना, सर्व विषय एकाच छताखाली. आणि काय म्हणायचा? 15,000 डॉक्टर RCC न घडवले. बाबा, जे 15,000 डॉक्टर घडवले ते पेपर फुटीच्या माध्यमातून का असं पाणी शिंपडून? आणि एम्स मध्ये तुम्ही लागणार असा दावा करतोय. आता या सगळ्या मोटेगावकरच्या आतापर्यंतच्या ज्या काही व्हिडिओच्या माध्यमातून व्हायरल होणाऱ्या वेगवेगळ्या कुरापती दिसत आहेत, त्यातनंच क्लिअर होतंय की हा अंधश्रद्धेला पण कुठे ना कुठेतरी चिकटलेला दिसतोय. आता याला अटक झाली आहे, CBI कोठडीत आहे, त्याचे सगळे पंटर आहेत ते पण अटक झालेले आहेत. जेव्हा चौकशी सुरू झाली तेव्हा सगळंच बाहेर पडलं. आता तर ED सुद्धा या प्रकरणामध्ये त्या मोटेगावकरच्या मागे लागली आहे. त्याच्या ऑफिसची, घराची झाडाझडती घेत त्यातलं अनेक कागदपत्र, डॉक्युमेंट जमा केलेले आहेत. आता प्रश्न हा उरतो की या सगळ्यामधून या मोटेगावकरला विद्यार्थ्यांना मोटिवेट करायचं सोडून भलतच काहीतरी सांगत सुटलाय. एकीकडे म्हणायचं मी MSc गोल्ड मेडलिस्ट आहे, एकीकडे म्हणायचं मी नेट सेट क्वालिफाईड आहे, DRDO क्वालिफाईड आहे, बार क्वालिफाईड आहे, TIFR क्वालिफाईड आहे. इतकंच नव्हे तर नीटच्या जेवढ्या परीक्षा झाल्यात त्यात एकदा ही मी नापास झालेलो नाहीये आणि नीट परीक्षेत मी भारतात 10वा आलोय असा दावा करणारा हा मोटेगावकर मात्र जी विद्यार्थी स्वप्न घेऊन डॉक्टर बनण्याचं स्वप्न घेऊन याच्या क्लासला जॉईन होतात त्यांच्या अंगावर हा काय शिंपडतोय तर तांब्यातलं पाणी.
आता याच्यातनं जर विद्यार्थी एम्सला जात असतील तर या मोठेगावकरचा हा RCC पॅटर्न किती खोटा आहे हेच यातनं दिसून होत आहे. जाता जाता पुन्हा एकदा पाहूयात मोठेगावकर विद्यार्थ्यांच्या अंगावर तांब्यातून नेमकं काय शिंपडतो. सगळ्या एम्स बॅचच्या मुली एम्सला आहोत. मुली पण चेक करतात. ठीक आहे. चार राऊंड पूर्ण 4 राऊंड पूर्ण वेळ असतात.